ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक आज उमेदवारी अर्ज केला. रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. महायुतीकडून शिवसेनेला ही जागा देण्यात आली असून रवींद्र फाटक यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं. यावेळी बोलताना रवींद्र फाटक यांनी गेल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या बळाने मतदार पुन्हा संधी देतील असा विश्वास व्यक्त केला. कोविडमुळे निवडणूक वेळेत होऊ शकली नसली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवून काम केल्याचे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम मी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि आमच्या महायुतीचे सर्वच नेते, या ठाणे पालघरचे खासदार, आमदार, सर्व आमचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख पदाधिकारी सर्वच, आणि माझे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की त्यांनी मला संधी पुन्हा दिली. बराचसा काळ जो आहे तो गेलेला आहे, त्यामध्ये काही कामं बरीच काही कामं करायची म्हणजे कशा प्रकारे पुढची नाही पहिले दुसऱ्यांदा जेव्हा इलेक्शनमध्ये टर्म संपल्यानंतर कोविडमुळे इलेक्शन होऊ शकलं नसलं नगरपालिकेच्या, त्याच्यामुळे हे इलेक्शन झालं नाही. पण कोविड झाल्यानंतर दोन तीन वर्ष गॅप होता. त्याच्यानंतर आता नगरपालिका, महानगरपालिका यांचं इलेक्शन झालं, त्याच्यानंतर ही इलेक्शन लागले आणि मला संधी इलेक्शन लागल्यानंतर मलाही पक्षाने सन्माननीय शिंदे साहेबांनी ही संधी दिली. कारण 10 वर्ष मी या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि काम करत असताना जरी मी आमदार नसलो तरी मला माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कधी असा आमदार नाही असं समजलं नाही. मी आमदार म्हणूनच काम करत होतो. ही संधी मला त्याच्या माध्यमातून मिळाली.